आपण पोलिसांना या सगळ्यात इन्व्हॉल्व करून खूप मोठी चूक केली विक्रम. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, त्यांनी बचावून सांगितलं होतं की आपण जर विक्रम तूच म्हणायचंस ना की तू तू काय विचार करतोस हे सुद्धा त्याला कळतं. मग ही गोष्ट त्याला कळणार नाही हे गृहीत कसं ठरलंस तू? तू माझाच दोष असल्यासारखं का बोलतेस? ज्या पॉइंटला आपण पोलिसांना इन्व्हॉल्व केलं त्या पॉइंटला आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय होता? पण आता तो गप्प बसणार नाहीये विक्रम. भलेही आता त्यांनी जे काही केलं ते फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी केलं. एक्झॅक्टली माय पॉइंट आहे ना. शांत डोक्याने विचार कर. तू जे काय करतो त्याला आपण नुसते घाबरतोय. इट्स लाईक आपण कोणाला हुल देतो आणि नुसतं समोरचा माणूस डोळे बंद करतो ना झपकन, तसं झालंय आता. काल रात्री ACP घाटगे आले होते. काय म्हणाले ते? बाबा ते म्हणाले की आता लवकरच देवी नाही ना. आई बाबांपासून आता गोष्टी लपवण्यात काहीच अर्थ नाही. आणि कशासाठी लपवायच्या? बाबा काल आपल्या दारावर एक पार्सल आलं होतं. पार्सल? हो, त्यात देवीचे कपडे होते, रक्ताने माखलेले. काय? माझ्या देवीला त्याने? एक मिनिट ऐकून घ्या. मी नंतर घाटगेंना फोन केला. घाटगेंनी ते कपडे तपासणीसाठी पाठवले आणि मग कळलं की ते रक्त माणसाचं नव्हतं. त्यांनी आपल्याला घाबरवण्यासाठी हा सगळा किळसवाणी प्रकार केला होता. वर्दे, लता मानकामेची काय खबर आहे? सर सकाळी वनारसेंच्या इथून मी तिच्याच घरी गेलो होतो. तेव्हापासून तर ती तिथेच आहे. भेटायला कोणी बाहेरचा माणूस? नाही कोण नाही. हा पण आता भोसलेला मी तिथे ठेवून आलोय, त्यामुळे तिच्याकडे कोणी आलं किंवा ती कोणाकडे गेली ना तर आपल्याला नक्कीच खबर मिळेल. बसून घ्या. लाजवता काय साहेब? बरोबरच असणार. पुढचे काही दिवस मुंबई बाहेर गेलास तर बरं होईल. एक नवीन काम मिळाले साहेब. कोल्हापूरला शूटिंग आहे माझ्या पहिल्या फिल्मचं. अभिनंदन. इतके दिवस स्ट्रगल करत होतो काही काम नाही म्हणून. तुमचं काम केलं आणि लगेच काम मिळालं साहेब. तुम्ही लकी आहेत माझ्यासाठी. काही गरज पडली तर कॉन्टॅक्ट करा साहेब. माझा नंबर आहेच तुमच्याकडे. हा बोल. घरी कधी येणार आहेस? आता निघतोच आहे. लवकर ये. मला कसं तरीच होतंय विक्रम. आणि बाबांना बरं नाहीये. काय झालंय? माहित नाही पण खूप अशक्त वाटतायत आणि मला वाटतंय मेंटल प्रेशर त्यांना सहन होत नाहीये. ठीक आहे, मी आल्यावर बोलतो त्यांच्याशी. आणि तू तू सांभाळून ये. मला काय होणार आहे आता? त्यांनी जे माझं वाईट करायचं ते सगळं करून झालेलं आहे. आता आणखी काय वाईट करणार आहे तो? उलट त्याला जर माझा जीव घ्यायचा असेल तर घेऊन टाक म्हणा. मी सुटेन तरी यातून सगळ्यातून. विक्रम बरं नाही, येतो मी. अरे हा, अगं अनन्याचा काही फोन आला होता का ग तुला? नाही रे. ती येऊन गेली त्याच्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. का? नाही, मयंक म्हणत होता की 2 दिवस ती ऑफिसमध्ये आलेली नाहीये आणि काही कळवलेले नाहीये. म्हणून म्हटलं की तुझ्याशी काही बोलणं झालंय का? नाही माझ्याशी काही. ठीक आहे, तू विचार नको करूस त्याचा फार. विक्रम पण अशी कुठे असेल ती आणि कशी असेल म्हणजे? तू टेन्शन नको घेऊस. कसा आहेस बाळ विक्रमा? आत्ता तुझ्या डोक्यावर जे टेकवले आहे ना त्यास पिस्तूल असे म्हणतात. आणि त्याचा चाप ओढला तर त्याच्यामधून सुसाट वेगाने गोळी सुटते.
आणि ती कुठेतरी आत जाऊन घुसते, तेव्हा आत्ताच्या परिस्थितीत हे तुझ्या डोक्यात घुसू शकते. हा पण अर्थात तू माझं सांगितलेलं ऐकलं नाहीस तर तेव्हा आता शहाण्या मुलासारखा आपले हे वाहन मी सांगेन तेथे घेऊन जायचे, कळले? हा लाईन थोडी फिल्मी आहे पण चांगली आहे. ड्रॉप द गन. विक्रम, गन घे. खरं खरं सांग, तू कोण आहेस? खरं खरं सांग, नाही तर दोन्ही पायात गोळ्या घालून लोळा करून टाकेन तुला. दोघं मिळून एकाला धरताय, बरोबर नाहीये. तुझा बॉस कोण आहे ते सांग, नाहीतर मी तुला इथे आता सांगतो साहेब, पण मी तुम्हाला सांगितलं तर ते मला जिवंत नाही सोडणार साहेब. आणि तू जर नाही सांगितलंस तर मी तुला जिवंत नाही सोडणार आहे. बघायचं तुला. साहेब मी खरंच सांगतोय, मी यातला फक्त एक प्यादा आहे. माझी काही एक चूक नाहीये. मी हे सगळं फक्त पैशासाठी करत होतो साहेब, खरंच सांगतोय. तुला पैसे देणारा कोण आहे? तुला पैसे देणारा कोण आहे? सांगतो साहेब. हे मयांक साहेब. यांनीच मला पैसे देऊन हे सगळं करायला लावलं साहेब.